नमस्कार फ्रेंड्स, तर आज आपण घरी बनवणार आहेत पिझ्झा. पिझ्झासाठी लागणारा बेस पण आपण घरीच फ्रेश रेडी करणार आहेत. त्याच्यासाठी आपण एका बाउलमध्ये नॉर्मल गरम पाणी घेऊन त्याच्यामध्ये 1 चमचा ईस्ट आणि 1 चमचा साखर टाकून आपल्याला त्याला 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 15 मिनटानंतर चांगलं ईस्ट चांगलं परमेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1-2 वाटी मैदा टाकून छान असं मळून घ्यायचं आहे. त्याला छान मळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ पण टाकायचं आहे. छान असं व्यवस्थित मळून आपण त्याला झाकून ठेवायचं आहे 10-15 मिनटासाठी. 10-15 मिनटानंतर छान आपलं पीठ आपल्या पिझ्झासाठी लागणारं बेसचं पीठ एकदम छान आपलं असं फुगतं, एकदम छान होतं. तर त्याच्यानंतर आपण छोटंसं त्याचे गोळे करून वेगवेगळे 4 गोळे करून आपण नंतर एक पिझ्झा बनवण्यासाठी घ्यायचा आहे. तर पिझ्झा बनवण्यासाठी आपण एक छोटासा गोळा घेतलेला आहे. तर आपण खाली प्लेटला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर छान आपला असं पिझ्झा पसरून घ्यायचा आहे. पिझ्झा पसरून झाल्यानंतर आपण त्याला स्पूनने थोडे असे वेज पाडायचे आहेत, जेणेकरून तो खालून पण मस्त आपण बेक होईल. तर छान असं केल्यानंतर आपण पिझ्झा बनवून झाल्यानंतर आपण त्याच्यावर छान पिझ्झा पास्ता सॉस लावून, छान मेयोनीज लावून, सगळे आपल्याकडे जे अवेलेबल असतील ते व्हेजिटेबल ॲड करून आपण चीज टाकून, आपल्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये बेक करा, नसेल तर आपले कढाईमध्ये पण तुम्ही बेक करू शकता. तर असं 10-15 मिनटं आपलं फ्रेश डो असल्यामुळे थोडा वेळ लागेल. तर आपण 10-20 मिनटं लागतील बेक होण्यासाठी. जर तुम्ही कढाई अगोदर प्रीहीट होण्यासाठी ठेवली तर 10-15 मिनटामध्ये तुमचा पिझ्झा छान असा रेडी होईल. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू.